ना कार्रवाई के द्वारा, लेकिन ये डरपोक आदमी भाग गया। तो अभी हमें क्या ज्ञान दे रहा है ईवीएम के बारे में? आपके ऊपर ईडी की जो केस चल रही है उस बारे में बताइए, वो केस क्यों रुकी है। तो ये सब जो है अभी धीरे धीरे पता चलेगा क्या है। हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है, हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है। रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है। रविंद्र वायकर चुनाव हार गए हैं, ये चोरी चपाटी करके 48 मतों से चुनाव को जिताया गया है, वो अभी सामने आ जाएगा। सर, आपकी पार्टी के अनिल परब हैं, उन्होंने भी सवाल उठाया कि जो एआरओ ऑफिसर है उसको काउंटिंग की जानकारी नहीं दी गई, सीसीटीवी फुटेज नहीं दी, पूरा बोगस खेल वहां हो गया 19वें फेरी के बाद, टर्न के बाद, आपको मालूम है। तो पूरा भी सामने आ जाएगा, खेल पूरा सामने आ जाएगा। रविंद्र वायकर लोकसभा नहीं पहुंचेंगे। विधानसभा के पहले सर कल देर रात मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों की बैठक हुई है और साथ ही मंत्रिमंडल विस्तार को लेकर भी कल एक अहम बैठक करने दो। आप उनकी पार्टी है, 4 महीना बाकी है, 3 महीना बाकी है, सभी को मंत्री कर दो। बोला सर, वर्धापन दिन होणार आहे उद्या, 58वा वर्धापन दिन आपला आहे। तुमच्यातलाच पक्षफूट झाल्यानंतर बघा, हा एक हास्यास्पद प्रकार आहे। मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले, तुम्ही सांगता येता। उद्या शिवसेनेचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला। 58 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई, महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते। आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो, कोणी शाळेत होतो, तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला, लाखो माझ्यासारखे लोक आहेत, करोडो आहेत, त्यांनी तो काय ठेवला नाही। अनेक संकटांना सामोरे आम्ही गेलो। आमच्यातले आमचे अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालंय पक्षासाठी, हुतात्मे झाले। सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये 69 शिवसैनिकांचं बलिदान झालं। 1992च्या दंगलीमध्ये 200 पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं। अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी, पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं। आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमानं पुढे जाते, गेलेली आहे। आणि आता कोणी जर म्हणत असेल जे काही ते गट वगैरे तुमचे आहेत, काय त्यांचं नाव, हां शिंदे गट, बरं का, ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी, त्यांनी स्वतःला आरशात पाहावं। बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कोणत्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोम कावळे जमणार आहेत उद्या। ते असं म्हणतात की बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्याला जनाधार आहे। म्हणजे काय असतं ते? पैशाने मतं विकत घेणं, वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं, याला जनाधार म्हणत नाहीत। आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं, याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत। ते म्हणतात की वाघाने वाघासारखं राहावं, भगवं रक्त। बघा, लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही। हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना, बरं का, ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत। जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे मधून शिंदे मेंदे उपटले कुठून? ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे। हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं। अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहांनी केलं शिवसेना फोडण्याचं। त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या 5-6 जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर, म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही। नकली शब्दप्रयोग उद्या पुन्हा होईल, शिवसेना नकली शब्दप्रयोग कशाला नकली होते? आम्ही कोणाविषयी नकली शब्द वगैरे करत नाही। असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले, मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि
तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. जिथे मी परत परत म्हणतोय, जिथे ठाकरे तिथे शिवसेना. हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होईल. लोकसभेच्या नाना पटोले असतील त्यांचे कुठेतरी कार्यकर्ते पाय धुतले. लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या ना, काय हरकत नाही. ते आमचा काय संबंध आहे. सर, रोहित नाना पवार पाटोळे ने एक म्हणतात बार की ऐसा बयान दिया। शोषित शिवसेनेला आम्ही घेऊन पुढे आलेलो आहे. शोषित असं म्हटलं ठाकरे. कोण म्हणते असं? नाना पाटोळे. लहान आहेत. महायुति में बड़ा भाई को लेकर अब फिर से कोई ऐसा मुद्दा नहीं. नहीं, महायुति में शिंदे गुट कह रहा है कि हम वो बड़े भाई देखिए, रहेंगे। हमको उस बारे में कोई मत प्रदर्शन करने की ज़रूरत नहीं है. हमारा कल बहुत बड़ा स्थापना दिन का कार्यक्रम होगा षण्मुखानंद हॉल में, और उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे. जिनको कुछ करना है करने. सेबी कार्यालयात आपले काही खासदार जात आहेत. आज जाणार आहेत. तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं एक डेलिगेशन येऊन तिथं आंदोलन करणार आहे. सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे. त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील. बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही, आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे. आणि त्यानंतर हे सगळे खासदार मातोश्रीवरती माननीय उद्धव साहेबांना सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकरांनी येणाऱ्या निवडणुकीत दिले. क्या हो गया? सेबी कार्यालय में आज जो आंदोलन सेबी कार्यालय में तृणमूल कांग्रेस की तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज सेबी कार्यालय में आकर जो एग्जिट पोल का स्कैम हुआ था, इस देश का सबसे बड़ा एग्जिट पोल स्कैम, विश्व का एग्जिट पोल स्कैम, उस बारे में आंदोलन करेंगे. सेबी चीफ को मिलेंगे मुझे लगता है. तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल होंगे. अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद हैं, वो वहाँ शामिल होंगे. बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टीचे उद्धव ठाकरे साहब को मिलेंगे. थँक्यू. आरएसएस आणि भाजपची काल बैठक झाली पुण्यामध्ये. त्या खापर जे आहे ते अजित पवारांनी फोडलेलं आहे. लोकसभेचं पूर्ण आपण बघितलं संजय राऊत यांनी पुन्हा रोजच्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन, म्हणजे ज्या घडामोडी सध्या राजकीय घडामोडी घडतात त्यांना घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं जी ती देऊ केलेली आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचा पाया रचला, त्यामुळे जिथं ठाकरे तिथं शिवसेना, हे समीकरण घट्ट आहे, पक्क आहे, असं त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितलंय. आम्ही पक्षासोबत इमान जो आहे तो कायम राखला, आम्ही प्रामाणिक राहिलो आणि शिंदेंनी स्वतःला आरशात पाहावं असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिलेला आहे. डोम नावाच्या सभागृहात सगळे डोमकावळे उद्या जमणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाचे 2 कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना आपण बघतोय. एकीकडे उबाटा गटाचा कार्यक्रम असणार आहे, दुसरीकडे शिंदे गटाचा कार्यक्रम असणार आहे आणि याच विषयाला घेऊन जे प्रश्न उपस्थित झाले त्याला घेऊन त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. तर संजय राऊतांनी वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उत्तरं देऊ केलेली आहे. खास करून वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे त्याविषयी त्यांना विचारलं गेलं. संजय राऊतांनी पुन्हा एकदा सांगितलं की लोकसभेची निवडणूक शिंदे गट हा पैशाच्या बळावर जिंकला, पैशाच्या ताकदीवर निवडणूक जिंकलेला आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, असं देखील संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं.